तर हा बघा मंडळी आपला छोटा वारकरी किती क्यूट आहे बघा, कसं विठ्ठलाची भक्ती करतोय तुम्ही बघू शकता इकडे टाल वाजून बघा. तर आता दातिवली गावातून निघलेले इकडे बघू शकता तुम्ही दिंडी. हे बघा दातिवली गावच्या महिला मंडळाकडून. फायनली भेटली खिचडी. कसं वाटतं खिचडी भेटली तर? भूक लागलेली, मन शांत झालं आता खिचडी भेटून. गुड मॉर्निंग मंडळी, रामकृष्ण हरी. तर सर्वांचं स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये. तर मंडळी आज आहे देवशयनी एकादशी, तसंच आषाढी एकादशी सुद्धा बोलला जातं. तर खूप जणांना माहित असेल की या एकादशीला देवशयनी एकादशी का म्हणतात. तर आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीला देवशयनी एकादशी किंवा आषाढी एकादशी म्हणतात. आणि या दिवशी आपले श्री हरी भगवान विष्णू हे निद्रावस्थामध्ये जातात जवळजवळ 4 महिन्यांसाठी. आणि सगळ्या देवतांची रात्री होते, त्याच्यामुळे या दिवसाला देवशयनी एकादशी म्हणतात. तर मंडळी एकादशीला आपल्या वारकरी संप्रदायात सर्वजण व्रत पकडतात, उपवास सुद्धा करतात. तर मी सुद्धा उपवास केलेला आहे आज. आणि माझा उपवास तर पूर्ण पाण्यावर आहे आजचा, पाणीच पिणार, त्याच्यामुळे काही खाणार नाही मी. आणि जर सूर्याचा अस्त होईल आपला तेव्हा मी थोडीशी खिचडी वगैरे खाणार आहे, ते पण आपल्या श्री विठ्ठलाचं दर्शन करून. तर तुम्हाला दाखवणार मी आजच्या ब्लॉगमध्ये काय काय होणार ते. आणि आपल्या दातिवली गावातून दिंडी सुद्धा निघणार आहे वारकऱ्यांची, महिला मंडळांची. ती जाणार आहे आपल्या विठ्ठलांच्या मंदिरात. ती कशी कुठून आणि काय काय होणार ते सर्व तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये दाखवणार मी. तर तुम्ही आपला आजचा ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा. चला मंडळी, सर्वप्रथम आपल्या घरच्या देवावरती दर्शन करून घेऊ आणि त्याच्यानंतर पुढे बघूया काय काय होतं ते. तर चला मंडळी, इकडनं आपण देवावरचं दर्शन करून पुढे जाऊया. मंडळी देवावरती दर्शन करून घेतलं आपण आणि आता फायनली निघलो मी घरातून. आणि आता वाजलेले 11. तर आता चला आपण सर्वप्रथम जाऊया आपण दातिवली गावात, तिकडे बघूया आपण दिंडी निघणार आहे ती. आणि सर्वात प्रथम आपण आपल्या जुन्या घरी जाऊया, तिकडनं आपल्या श्री हरी विठ्ठलांचं देवावरती दर्शन करून घेऊ आणि पुढे आपला ब्लॉग कंटिन्यूस करणार आहे. तर मला देश काकांनी सुद्धा फोन केलाय की बोलतो आपल्याला साब्याच्या मंदिरात जायचं, विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात. तर तिकडे सुद्धा जाणार आहे मी आणि तुम्हाला दाखवणार काय काय येते. तुम्ही बघता आपला आजचा ब्लॉग बघत. साब्याच्या मंदिरात संध्याकाळी जाणार होतो मंडळी मी. आणि तिकडे जाऊन आपला जो मी उपवास केलेला, जो माझा उपवास आजचा पाण्यावरती आहे. आणि जो सूर्याचा जेव्हा सूर्यास्त होईल तेव्हा मी आज उपवास हा आपला खिचडी वगैरे खाऊन थोडा पुढे चालवणार आहे मी. पण जो आता खाणार नव्हतो काहीच, मी फक्त सूर्यास्तानंतर खाणार आहे मी. तर मंडळी तुम्ही सुद्धा सर्वांनी उपवास करा एकादशीच्या दिवशी. तर हा जो उपवास असतो ना, तर तो आपण बोलतो देवासाठी, पण तो याचा खरा फायदा तर आपला स्वतःसाठीच होतो. कारण की आपण जो डेली खात असतो ना काही ना काही, तर उपवास केल्यानंतर जे आपला एक दिवस पूर्ण आपली पचन जी शक्ती असते ना ती खूप जास्त वाढते आणि पचनक्रिया सुद्धा खूप आपली चांगली होते. आणि त्यानंतर आपल्या शरीराला खूप कष्ट द्या, देवाची भक्ती करा खूप सारी आणि उपवास करून देवाला प्रसन्न सुद्धा करा. तर चला मंडळी, निघलोय मी. आणि बाई चेहरा तर माझा भरपूर काला पडलाय, हा सुद्धा काही हरकत नाही. आपले श्री हरी विठ्ठल सुद्धा काले सावलेत आणि मी सुद्धा काला सावला, त्याच्यामुळे आपल्याला काय वाटत नाही. बाहेरची सुंदरतापेक्षा मनाची सुंदरता महत्वाची आहे आणि त्याच्यामुळे इट्स ओके. तर चला मंडळी, निघलोय मी, बघूया आपण काय करतो ते. आता आलो बाई प्रथमेशला भेटायला इथं. हे बघा फायनल प्रथमेश भेटला. तर निघायचं ना, रामकृष्ण हरी बाबा. चला निघतो आता आम्ही इकडनं. तर मंडळी आता आलोय आमच्या जुन्या घरच्या देवावर आहेत. आणि इकडे बघा तुम्ही पांडुरंगाने तर बघू शकता असे विटेवर तुम्ही बघा आमच्या देवावर आहेत. चला मंडळी इकडे दर्शन करूया आणि पुढे आपली वारी निघली ती वारी बघूया. तर मंडळी आता पुढे आपल्याला थांबलेत देवेश काका, तर ते बोलले त्यांना पण यायचं आपल्यासोबत. तर चला त्यांच्यासोबत जाऊया आपण गाडीमध्ये. तर इकडनं परमेश आणि मी निघलो, बघूया पुढे काय होतं. तर मंडळी तुम्ही इकडे बघू शकता फायनली दातिवली गावातून निघलेली बाई आमची दिंडी. हे बघा सगळ्या महिला मंडळी आपल्या दिंडीच्या निघलेली आपली इकडे. विठ्ठल नामाचा जप करत करत दिंडी निघलेली आहे आपली. आणि आता ही दिंडी जाणार डायरेक्ट थेट विठ्ठल मंदिरात. तर तिकडे जे भजन कीर्तन काय काय सर्व बघणार आहे आपण, तुम्ही बघत राहा.
तर मंडळी फायनली पोहोचलेली आपली दिंडी विठ्ठल मंदिराजवळ आणि बघा इकडे चालू झालेले कीर्तन दातिवली गावच्या या वारकरी महिला मंडळांकडून तुम्ही बघू शकता इकडे. ही बघा म्हटली आमची पण ऍड झाली ग्रुपमध्ये. तुम्ही गोलिया करा. आपल्या इकडे देवेश काका आपल्याला आणि चालला तर देवेश काका सोबत. भाऊ कुठे निघला? मंदिरात, विठ्ठलाच्या मंदिरात. चला जाऊया विठ्ठलाच्या मंदिरात पाहिजे आमच्या घरी. तर बघा सोबत प्रथमेश सुद्धा आहे आपल्या. आणि नानी कुठे गेले? नानी हार घालायला, हार आणि गजरे घ्यायला गेले. तर बघून नानीला पण भेटूया आपण. आम्ही थांबलो इथं वाट बघतोय ज्येष्ठांना देवायच्या. नानी किती वेळ गाय होती ना, गायच्या पाय पडायला गेलेली. काय मला वाटलं अख्खा दिव्याचा सगळा बाजार घेऊन येताय काय? बरं अरे नाही, गायला चपाती दिलेली. घ्यायला चपाती दिली. आता पुण्य भेटेल तुम्हाला. त्यांना रोज सांगते नेतच नाही. काय रे नेत नाही. चला निघलो होता आम्ही इथून. फायनल केली गाडी ते पार्क. आणि लाईन बघा किती लागली इथे. पूर्ण लाईनच लागली इथून. हे बघा आता नानी चालली आमची. लाईन लागली तिथे भरपूर. तुम्ही बघू शकता इकडे मंडळी लाईन किती दर्शनासाठी. गाडी केली ते पार्क. चला. तर हे बघा मंडळी जवळजवळ 12:30 वाजलेले आहेत आणि लाईन बघू शकता तुम्ही किती मोठी लाईन आहे बघा.
सर्व भाविक लांबून लांबून आले दर्शनासाठी इकडे. हे बघा मंडळी, पूर्ण मंदिरात जाऊन लाईन आहे. ते मंदिर देवी शकाला VIP दर्शन पाहिजे, बघू भेटतो का. तर आता आलो मंडळी इकडे. हे बघा मंदिराच्या गेटाजवळ आलो आणि चला आता आतमध्ये जाऊन बघूया आपण काय काय ते. आणि इकडे तुम्ही बघू शकता मंदिर विठ्ठल रुक्मिणींचं. तर मंडळी हे बघा लाईन बघा किती मोठी इकडे. चला या. हे बघा आतमध्ये देवी शका तर निघले आमचे पुढे पुढे चालत चालत. तर मंडळी आता आलो मंदिराच्या आतमध्ये आणि तुम्ही इकडे बघू शकता जोरदार चालू इकडे भजन. तर बाई मला तर भजन खरंच खूपच आवडतो, एकदम मनाची शांती होते. आणि बघा इकडे आतमध्ये मंदिराचा गाभार आहे आणि इकडे बघा चालू आहे भजन. तर या भजन बघूया आपण. तर आता आलो आपण मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आणि तुम्ही इकडे बघू शकता विठ्ठल रुक्मिणींना. तर मंडळी आपण दर्शन करून घेऊया. हे बघा आपले विठ्ठल रुक्मिणी. तर गाभार दर्शन करून झाला मंडळी आपला आणि आता इकडे आपण उजव्या बाजूला करून घेणार आहे श्री हनुमंताचं दर्शन. तर या. तर आता इकडे डाव्या बाजूला आपण श्री गणपती आपण दर्शन करून घेऊया. आणि इकडे तर चालू आहे जोरदार भजन आणि पूर्ण दिवस हा भजन चालू राहणार आहे. तर बघा मंडळी किती गर्दी आहे इकडे, सर्व भक्त आलेले दर्शन घेण्यासाठी. विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि इकडे यांचं चालू आहे भाई फोटोशूट. आमची नानी करते इकडे फोटोशूट. इकडे इकडे फोटोशूट चालू असतं यांचं. दर्शन तर झालं आणि खरंच खूप छान वाटलं मला. मंडळी तिकडनं दर्शन करून तर आलो आणि लाईनचं बघा खरंच खूपच मोठी आहे. आणि इकडे भाई प्रसादाला लाईन लागले. नानी गेले आमचे प्रसाद घ्यायला. बघा किती मोठी लाईन प्रसादाला. इकडे प्रसादाची सुद्धा उत्तम सोय आहे आणि संध्याकाळी पण प्रसाद असतो. तुम्हाला संध्याकाळी पण दाखवणार आहे मी, बघूया आपण. बघा आमचे पाठशे आमचे पोरं पण लगेच आम्हाला फॉलो करत करत. आमचे मित्र आहेत. कुठे झाला रे ओम, तू पण दर्शन घ्यायला आलाय का? इकडे प्रसादाची लाईन आहे. बघा छोटा, तर इकडे तुम्ही बघू शकता मंडळी. बघा आपला छोटा वारकरी बघा आणि किती क्यूट आहे बघा तो. बघा सवड्या मारतोय. बघा बघा एकदम विठ्ठलाच्या भक्तीमध्ये दंग झालाय तो. हा बघा किती क्यूट आहे बघा. आणि लाईन बाग जिथे मोठी अजून लाईन वाढतच चालली इकडनं. आता आपण जाणार दुसऱ्या मंदिरात. बघा आमच्या नानाला किती घाई बघा, लगेच गाडी काढली. दुसऱ्या मंदिरात जायचं आहे. चला तिकडे जाऊ बघूया आता काय. मंडळी इकडनं झालं आपलं दर्शन श्री विठ्ठलांचा आणि आता आपण दुसऱ्या ठिकाणी जाणार आहे मंदिरात विठ्ठलांच्या. तर तिकडे जाऊन बघूया आपण तिकडचं कसं काय वातावरण आहे. निघायचं ना रे. चला. बनलीच नाही तर त्याला करणार काय. नाही भेटली यार, संपलेली ना. तिथे का विठ्ठल मंदिराची इथे खिचडी. नानीला खिचडीच नाही भेटली. काय यार कधी खिचडी वाट बघायला लागलीच भेटलीच ती. बबली जोरात लावला ना. चला आता बघूया आपण तिकडे. तिकडे यांना खिचडी भेटते का बघू. थांबा तिकडे भेटेल. तिकडे आहे खिचडी. खायची थोडीशी.
चला आता गाडी इकडे पार्क. आता इकडच्या विठ्ठल मंदिरात जाऊया आपण, एकदा सगळं दर्शन करून घेऊया. तर मंडळी हा तोच मंदिर आहे जिकडे मगाशी दातिवली गावच्या मंडळींनी दिंडी काढली होती आणि मगाशी तर आपण दर्शन घेतला. तर बघा तुम्ही बघू शकता इकडे मंदिर. आणि हे बघा आता आतमध्ये किती गर्दी आहे बघा. मगाशी तर आपण दर्शन नाही घेतलं, आता आपण आज जाऊन दर्शन घेणार आहे श्री विठ्ठलांचं. तुम्ही बघता बघत राहा. तर हे बघा इकडे आमची पण आहे. आमची बस आतापासून इथेच आहे, दिंडी सोबत आलेली आहे. घेतलं दर्शन चालत आम्ही दर्शन घेऊन येतात. तर इकडे बघा मंडळी किती छान सजवलेलं आपलं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर नातेवलीचं. आणि हे बघा पब्लिक भरपूर आहे इकडे. तर चला आपण सुद्धा आतमध्ये जाऊन दर्शन करून घेऊया. हे बघा इकडे आम्ही पोहोचले पाहिजे. इकडे आमच्याकडे भेटतं ना आम्हाला साईडला दर्शन घेतलं मग आम्हाला इकडे VIP दर्शन. आता बघू. तर म्हणजे आता आपण मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आणि समोर तुम्ही बघू शकता श्री हरी विठ्ठलांना. तर यामध्ये आपण दर्शन करून घेऊया. तर म्हटलं तुम्ही इकडे बघू शकता मंदिराच्या बाहेर बघा किती मोठ्या प्रमाणात इकडे केले. तसेच खिचडीचा सुद्धा लाभ आहे, तुम्ही बघू शकता. पण नानीला फायनली खिचडी भेटली आमची आणि घेतली खिचडी इकडे. आणि इकडे तात्तिली गावच्या सगळ्या दिंडीच्या महिला बसलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता त्यांना सुद्धा. यो भाई गाण्या गाण्या किती वेळा खिचडी घेतली, किती वेळा खिचडी घेतली बघा भाई तुम्हाला कच्चू कच्चू खाता बघा. एन्जॉय रे एकदम. इकडे इकडे जेवणाची सोय आहे का? हे बघा आत्या, आता झाला का दर्शन? हा दर्शन झाला बघा. आत्याने पण भाई नाश्ता करून घेतला इकडून प्रसाद. तर चला मंडळी निघलो इकडनं. आणि बघा एका आरच्या दुकानात मला दिसले आपले बाप्पा आणि लवकरच आपले बाप्पांचं आगमन सुद्धा होणार आहे. तुम्ही इकडे पाहू शकता बाप्पांना बघा किती गोड आहेत. हे बघा फायनली भेटली खिचडी. कसं वाटतं खिचडी भेटली तर? भूक लागलेली, मन शांत झालं आता खिचडी भेटून. तुला नाही भेटली का रे? मी नाही खात. तू नाही खात? तुला मग कठोर उपास वाटतंय. चला बाबांनी सोडला आम्हाला इथे. बाय 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 बाय. तर निघतो आम्ही इथून आमची गाडी घेऊन. तर चला मंडळी फायनली निघलो घरी जायला. आणि आता जातो घरी आणि थोडासा आराम करतो. आता संध्याकाळी आपल्याला परत जायचं विठ्ठल मंदिरामध्ये. आणि संध्याकाळी आपल्या तिकडे जाऊन आपला जो उपवास आपण जो केलेला फक्त पाण्यावरचा तो उपवास आपण पुढे खिचडी खाऊन चालू ठेवणार आहे. तर तुम्ही फक्त बघत राहा मंडळी. तर चला आता डायरेक्ट तुम्हाला संध्याकाळीच भेटतो. तर मंडळी आता वाजले 6:30 आणि पुन्हा एकदा झालोय मी रेडी. आता आपण पुन्हा जाणार आहे मंदिरात साब्याला. तिकडे सकाळी गेलेलो आपण. तर मी तुम्हाला सकाळी सांगितलं होतं की मी आज उपवास केलेला पूर्ण दिवस आज फक्त पाण्यावरती होतो मी. आणि आता सूर्य झालाय आपला असतं, वाजले 6:30. तर आता निघलो मी मंदिर जायला आणि तिकडनं दर्शन घेऊन पुन्हा एकदा आपण तिकडचा जो प्रसाद आहे खिचडी तो खाऊन आजचा आपला उपवास पूर्ण कंटिन्यू करणार आहे. चला मंडळी जाऊन बघूया आपण तिकडच्या वाईब्स आणि तिकडचं वातावरण काय असेल ते तुम्हाला दाखवतो मी. चला. तर मंडळी तुम्ही इकडे बघू शकता आपला सूर्यास्त होत आहे आणि मी निघलोय मंदिरात जायला. तर चला तुम्ही सुद्धा माझ्यासोबत आणि बघत राहा. तर आता आलो मंदिराजवळ आणि भाई सकाळी जेवढी गर्दी होती एवढीच गर्दी असते. हे बघा चला आता तिकडे जाऊन बघा आतमध्ये काय आहे. तर मंडळी तुम्ही बघू शकता इकडे आतमध्ये बघा किती गर्दी आहे अजून. आणि बघा इकडं राईट साईडला काय मस्त गणपती बाप्पांचा कारखाना बनवला आहे. बाप्पा आपल्या लवकरच येणार आहेत. आणि इकडे तुम्ही बघू शकता लहान मुलांना खेळायला बघा कसं आहे. अरे वा पोरा भारी उड्या मारतात इकडे. तर प्रथमेश काय वाटतं संध्याकाळच्या वातावरणाबद्दल? भजन गुड वाईब्स. मंडळी
संध्याकाळचं चालू आहे जोरदार भजन आणि या भजनामध्ये खरंच खूपच छान वाटतं, एकदम मन शांती होते, चांगल्या वाईब्स येतात. तर आपण भजन बघूया इकडे. तर हे बघा मंडळी, या ताईंच्या हातात बघा काय आहे, आपले छोटे कन्हैया लाल, किती क्यूट आहेत बघा. तर या मंडळी पुण्याचे दर्शन करून घेऊया आपण. आपण खातो इथे प्रसाद, ज्याचा पण होता उपवास. आमचा उपवास आता दिनचर्या संपलेली आमची आणि सूर्य गेलेला असलेला. आता इथून म्हणजे आम्ही जो बिना मी उपवास केलेला फक्त पाण्यावरती, तो आता आम्ही उपवास पुढे खिचडी खाऊन कंटिन्यू करत आहेत आणि उपवास आम्ही उद्या सोडणार आहेत. तर चला मंडळी इकडे जाऊन खिचडी खाऊया. मंडळी भगवानचं दर्शन घेऊन ते फायनली येतो आम्ही प्रसाद आणि प्रसाद करतात आम्ही ग्रहण. भाऊ सुद्धा ग्रहण करतो इकडे प्रसाद आणि मी सुद्धा ग्रहण करतो. तर मंडळी फायनली करतो भाई प्रसाद ग्रहण. बघा भाई एकदम मस्त वाटतं ना रे, खिचडी तर खरंच खूपच टेस्टी आहे. हा आहे प्रसाद आहे, शेवटी प्रसाद एक नंबर टेस्टी आहे. मंडळी निघलो फायनली इकडनं आणि महाप्रसादाचा लाभ सुद्धा घेतला. आणि भाई खिचडी तर भाई एक नंबर होती, पूर्ण घीमध्ये बनवलेली आणि जणू काय अमृत खातो एवढी छान होती. तर मंडळी फायनली आलोय घरी आणि जो आपला आजचा उपवास सुद्धा आपण कंप्लीट केलेला आहे तिकडे. आणि खिचडी तर खरंच खूपच छान होती आणि देवाचं दर्शन करून श्री विठ्ठलांचं तर खरंच खूपच मजा आली. आणि भजनमध्ये तर बाबा एकदम एवढा भारी वाटलं ना, मनाला मन शांती झाला एकदम. तर मंडळी हा ब्लॉग करतो इथेच मी एंड. आणि तुम्हाला कसा माझा आजचा ब्लॉग वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. आणि जर नवीन कोणी आपल्या चॅनलवर असेल तुम्ही तर लगेच चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण येणारे ब्लॉग असतील ना भाई खूपच भारी होणार एकदम. तर भेटत पुन्हा एकदा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत कुठेच जाऊ नका, आपल्या चॅनलवर असेच बनवून राहा, भरून प्रेम देत राहा. चला मंडळी, बाय बाय, लव्ह यू, टेक केअर.